नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे. कल्पना पूर्णाईला म्हणत असते की कसं आहे की पूर्णाई, तुम्हीच म्हणता ना की आपल्या घरामध्ये वादविवाद झाले की सुवर्ण मध्य शोधायला हवा. मग मी माझ्या सुनेवरती विश्वास ठेवते आणि मग तुम्ही तुमच्या सुनेवरती ठेवा. हाच तो सुवर्ण मध्य आहे. लगेच अस्मिता म्हणते, वकिलाची आई शोभतेस खरी, शब्दांचं खेळ करून स्वतःच्या सोयीचं बोलतेस. लगेच अश्विन असं म्हणतो की अस्मिताई आणि पूर्णाजी कसं आहे माहितीये का, तुम्ही काही म्हणा परंतु वहिनीला आपण एक चान्स द्यायला हवा, कारण ती कुठल्याही कारणाशिवाय काही करत नाही. लगेच पूर्णाजी यावर म्हणतात की जो तिने कल्पनालाही सांगितलं नाही. वा, काय बात आहे ना. त्यावर लगेच कल्पना म्हणते की सांगेल पूर्णाई, नक्की सांगेल. लगेच पूर्णाजी म्हणतात की तू त्या मुलीसाठी माझ्या विरोधात जाते. लगेच कल्पना म्हणते की मला तुमचा अनादर करायचा नाही, परंतु कसं आहे की माझ्या मुलाच्या चांगल्यासाठी माझी सून जे जे करेल त्यात मी तिच्या पाठीशी ठामपणे उभी राहील आणि हाच माझा निर्णय आहे. त्यावर सगळेजण कल्पनाकडे पाहतच राहतात. पूर्णाजी शांतच राहते. तर आता इकडे अर्जुन आणि सायली घरी येत असतात. त्यावेळेत सायली अर्जुनला थांबवते, म्हणते थांबवता का जरा, भाजी घ्यायची आहे. यानंतर सायली गाडीतून उतरते आणि भाजी घ्यायला येते, भाजीवाल्याजवळ येते. यानंतर अर्जुन गाडीच्या जवळ उभा असतो आणि तो मोबाईलमध्ये काहीतरी पाहत असतो. त्यावेळी पुढून एक स्कूटीवाला माणूस येतो, त्याला त्याचा धक्का लागतो. म्हणजे अर्जुनलाच धक्का लागतो. तर अर्जुन काही त्याच्याकडे पाहतो परंतु काहीच न बोलता शांत असतो. तर त्या स्कूटीवाला माणूस पुढे जाऊन स्कूटी थांबवतो आणि मागे अर्जुनकडे येतो. यानंतर तो माणूस अर्जुनला म्हणतो, काय हो तुम्ही असे मध्ये का उभे. त्यानंतर अर्जुन काही न बोलता साईडला उभा राहतो. लगेच तो माणूस त्याच्या जवळ जातो आणि म्हणतो की जास्त पैसा आला ना की अशा लोकांना, तुमच्यासारख्या लोकांना माज आहे. त्यानंतर अर्जुन म्हणतो, मी आता बाजूला थांबलोय ना, मग आता जातो मी. अर्जुन त्याच्याशी शांतपणेच बोलत असतो परंतु तो माणूस त्याच्याशी उद्धटपणे बोलत असतो. म्हणत असतो की का दादागिरी काय करतोय, बड्या बाप का बेटा आहे, म्हणून पाहिजे तसे वागशील का, हे बघ हाताला लागले माझ्या. त्यावर अर्जुन शांतपणेच त्याला उत्तर देत असतो, हे बघा धक्का तुम्ही दिलाय मला, त्यामुळे माझा धक्का तुम्हाला लागलेला नाही, त्यामुळे तुम्ही जाता. त्यानंतर तो माणूस त्याला जास्तच बोलत असतो. म्हणत असतो 2,000 रुपये दे, लागले हाताला, एक तर धक्का दिलास आणि खोटं बोलतोयस. यावरती अर्जुन खूपच चिडतो आणि त्याच्या 2 कानाखाली देतो आणि त्याची धुलाई करतो. तर सायली ते सर्व पाहते आणि सायली पळत पळत येते आणि अर्जुनला अडवते, सर त्याला सोडा, आणि त्या माणसाची माफी मागते. यानंतर तो माणूस म्हणतो, घेऊन जा त्याला, नंतर मारेल तो मला. यानंतर सायली अर्जुन जवळ येते. यानंतर सायली अर्जुनच म्हणत असते, ही काय मारायची पद्धत झाली, तू काय म्हटला होता तो माणूस, आणि जरी काही जरी म्हटलं असला तरी काही काय मारायची पद्धत झाली. तर यावरती अर्जुन तिचं काहीच नाही ऐकता कारमध्ये बसायला जातो. सायली सुद्धा त्याच्या पाठोपाठ जाते. आता इकडे रविराज चैतन्याला म्हणत असतो की अर्जुनला हे वेगळ्या पद्धतीने सुद्धा सांगता आलं असतं, त्यासाठी तुझ्याबरोबर संबंध तोडण्याची काहीच गरज नव्हती. त्या आश्रम मर्डर केस पासून ना अर्जुन सगळ्याच गोष्टी पर्सनली घ्यायला लागलाय आणि सगळी नाती तोडत सुटलाय, आणि आधी तन्वीला दुखवलं आणि मग तुला. त्यावरती लगेच साक्षी म्हणते की आमच्यावर नको नको ते आरोप करतोय, आमचं म्हणणं सुद्धा ऐकून घेत नाही, फक्त स्वतःची मतं आमच्यावर लादण्याचा प्रयत्न करतोय. लगेच अण्णा बोलतात की त्या मधुकर पाटलांनी डोक धरून माझ्या मुलीवर आरोप केले, म्हणून त्याने आरोप केले म्हणून काही माझी मुलगी खुनी ठरत नाही ना. लगेच नाटक करत म्हणत असतो की लाल मुंगी आमच्याकडे चावायला जरी आली तरी तिला अलगद पानावर ठेवतो, दूर नेऊन सोडून देतो, तरी त्याला आम्ही मारत नाही. तरी अर्जुन सुभेदार आमच्यावर असे आरोप करतो म्हटल्यावर काय बोलायचं. त्यावर लगेच रविराज म्हणतात की तो अर्जुन सुभेदाराकडे तुम्ही लक्ष देऊ नका, तो काय वागतो ते त्यालाच कळत नाही. लगेच रविराज चैतन्याला विचारतात, पुढे काय करण्याचा प्लॅन आहे तुझा. चैतन्य यावर म्हणतो की 2-3 लॉ फॉर्म मध्ये मी ऑलरेडी अप्लाय केलेला आहे, बघूया आता कुठून रिस्पॉन्स येतोय. ॲडव्होकेट रविराज किल्लेदारला जॉईन करण्यात इंटरेस्ट आहे का, असं रविराज विचारतो. लगेच चैतन्य तर आश्चर्यानेच पाहतो. साक्षी महिपत दोघंही आश्चर्याने पाहतात. तर चैतन्य म्हणतो, तुमच्यासोबत का नाही, तू म्हणजे चांगला आहेस आणि कॅपेबल सुद्धा आहेस आणि मला सुद्धा चांगल्या असिस्टंटची गरज आहे, त्यामुळे जॉईन हो. तर यावरती महिपत आणि साक्षीला तर हेच हवं असतं. तर आता इकडे कल्पना अर्जुन आणि सायलीची वाट पाहत असते. ती कॉल करणार असते तेवढ्यात अर्जुन सायली समोरून येतात. तर लगेच कल्पना त्यांच्याजवळ जाते आणि म्हणते की अर्जुन सायली कधीपासून येत आहे, तुम्हाला आज खूपच लेट झाला, मी तुम्हाला कॉल करणारच होते, तेवढ्यात तुम्ही आला. बरं ते जाऊ दे, तुम्ही आता पटकन फ्रेश व्हा आणि जेवायला या, असं कल्पना सायली अर्जुनला म्हणत असते. यावर कल्पना अर्जुनला म्हणत असते की सगळा तुझ्या आवडीचा स्वयंपाक केला आहे आणि मी तुला ना गरम गरम फुलके करून देते आणि आपण ना तिघे एकत्र जेवायला बसूया, बरेच दिवस झाले ना तुमच्याशी शांतपणे बोलता नाही आलं. यावरती अर्जुन मला भूक नाही असं म्हणून तिथून निघून जातो. तर कल्पना त्याला आवाज देत असते, अरे अर्जुन थोडं तरी खाऊन घे. ती सायली तिला सांगतच असते. तेवढ्यात कल्पना म्हणते की असू दे ग, तो कामाच्या टेन्शन मध्ये असल्या ना की असाच बघतो. ती कल्पना सायलीला म्हणते की तू वरती जाऊन फ्रेश हो, मी ना अर्जुनचं ताट वरतीच घेऊन येते आणि माझ्या हाताने त्याला खायला घालते, बघू तो कसा खात नाही. तर आता इकडे रविराज प्रिया सगळेजण जेवत असतात. त्यावेळेला सुमन प्रियाला असं म्हणत असते की पटापट पोळी संपव, मी गरमागरम भात आणते. तर यावरती रविराज सुमनला म्हणतो की थांब जरा, मला तुझ्याशी बोलायचंय तुमच्या सर्वांशी. थोडं शॉकिंग आहे परंतु तुम्हा सर्वांना माहीत असलेलं बरं. ती लगेच नागराज
नागराज विचारतो की एवढं काय झालंय दादा. रविराज असं म्हणतो की चैतन्य गडकरी उद्यापासून मला जॉईन होतोय. त्यावरती सुमन म्हणते चैतन्य गडकरी म्हणजे अर्जुनचा मित्र ना. तर रविराज म्हणतो हो. लगेच नागराज असं विचारतो की परंतु त्यानं अचानक पार्टी कशी बदलली. रविराज सर्व झालेला प्रकार सांगतो आणि तो म्हणतो अचानक नाही, बऱ्याच दिवसापासून हे सर्व सुरू आहे. आता नागराज खुश असतो कारण त्याला तेच हवं असतं. यानंतर रविराज असं म्हणतो की म्हणून मी त्याला म्हटलं की तुला जॉईन हो. यावरती लगेच नागराज म्हणतो की उत्तम केलंस दादा. लगेच नागराज असं म्हणत असतो की त्या दोघांमध्ये एवढी कडाक्याची भांडणं झाली माझा विश्वासच नाही बसत. लगेच तन्वी असं म्हणते की त्या सायलीनच काहीतरी काड्या टाकल्या असणार. आश्रमात असताना सुद्धा ही अशीच वागायची, दुसऱ्यांमध्ये भांडणं लावून द्यायची. आता तर त्या अर्जुनच्या सगळ्या जवळच्या माणसांबरोबर सुद्धा तोडायला निघाली. यावरती रविराज लगेच म्हणतो तुटू दे ना, त्याच्याशी नातं तोडून आपलं काय नुकसान झालेलं, त्या झाला तर आपला फायदाच होणार आहे. लगेच सुमन याच्यावरती म्हणते की माणसं दुखावली असतील परंतु याच्यात ना मला नाही वाटत की सायलीचा दोष असेल. लगेच रविराज वगैरे सगळे त्याच्याकडे पाहत राहतात. लगेच नागराज विषय बदलतो म्हणतो की सुमन भात आणतेस ना. तर लगेच प्रिया म्हणते की नको माझं झालंय जेवण, मला भात नको असं म्हणते तर निघून जाते. तर आता प्रिया इकडे साईडला येते आणि साक्षीला कॉल करते. लगेच साक्षी म्हणते की प्रिया मॅडम बोला. तर लगेच प्रिया मॅडम तर बोला. तर लगेच साक्षी म्हणते की ब्रेकिंग न्यूज आहे. लगेच प्रिया म्हणते हो, जी आत्ता मला किल्लेदारकडून समजली. प्रिया लगेच विचारते की चैतन्य खरंच अर्जुनला सोडून आपल्या टीम मध्ये आलाय. लगेच साक्षी म्हणते की प्रिया तुझ्या लक्षात आहे ना की मी तुला बोलले होते की अर्जुनची सगळ्या बाजूने कोंडी करायची आहे, मग सुरुवात त्याच्या उजव्या हातापासूनच करायला हवी ना. लगेच प्रिया म्हणते की अरे तो त्याचा उजवा हातच नाही, कान नाक डोळे हृदय सगळं होता. साक्षी म्हणते की माझी हत्यारे दिसत नसली तरी ती पिस्तुलापेक्षा जास्त डेंजरस आहेत. असं म्हणून साक्षी प्रियाला म्हणते माझ्याकडे आता एवढाच वेळ आहे असं म्हणून ती फोन ठेवून देते. लगेच प्रिया इकडे घाबरते आणि स्वतःशीच म्हणत असते की ही माणसं खूप डेंजरस आहेत. गालावरून हात फिरवता कधी मानेवरनं सुरी फिरवतील ना तर सांगता येत नाही या माणसांपासून ना, या मैपतन साक्षीपासून ना जरा दूरच राहायला हवं आणि जरा डेंजरस वाटतात ते. प्रियाला आता खूपच टेन्शन आलेले असते. तर आता इकडे अर्जुन बेडरूममध्ये शांतपणे बसलेला असतो. सायली तिथे येते. सायली फ्रेश व्हायला जात असते. तेवढ्याच अर्जुनला असं म्हणते की मला माहिती आहे की तुमचे खाण्यापिण्याची अजिबात इच्छा नाही, परंतु आई ताट घेऊन वरती येतात, परंतु त्यांचं मन राखण्यासाठी तरी तुम्ही 2 घास खाऊन घ्या. तेवढ्यात कल्पना ताट घेऊन वरती येते आणि म्हणते की अर्जुन तुझ्या आवडीची भाजी केले आणि तुला 2 घास खावीच लागतील. तर अर्जुन म्हणत असतो की मला भूक नाहीये मम्मा. कल्पना त्यालाच म्हणत असते की अर्जुन तुझं काय चाललंय, तुझं खाण्यापिण्याकडे ना ते कामाच्या पासून ना लक्षच नाहीये आणि तू ना स्वतःची काय हाल करून घेतले आहे. तू नेहमीसारखा बोलत नाहीयेस, हसत नाहीये. तू ना कामासाठी ना स्वतःचे हाल करून घेतलेले मला अजिबात चालणार नाही. आता पटकन खाऊन घे. आणि ती 1 घास पुढे करते. यावरती अर्जुन तिच्यावरच चिडतो, म्हणतो की मला भूक नाहीये, तुला सांगितलं ना हाताने घास भरवायला मी काय आता लहान मुलगा नाहीये. कधी खायचं कधी नाही ते मला कळतं, आता मला नाही खायचं. असं म्हणून अर्जुन रागाने कल्पनावरती रागवतो आणि जाऊन झोपायला जातो. तेवढ्यात कल्पनाला खूप वाईट वाटतं. ती रडत असते, रूम मधून बाहेर जात असते. तेवढ्यात सायली बाहेर येते आणि सायलीनं ते ऐकलेलं असतं. सायली लगेच कल्पनाकडे येते. आता इकडे कल्पना रडत असते. तेवढ्यात सायली तिथे येते. सायली म्हणते की आई तुमची मनस्थिती मला कळते आणि हा राग ना तुमच्यावरचा नव्हता आणि तो ना तुमच्यावरती निघालाय, कारण ह्यांची ना अर्जुनची मनस्थितीच नाहीये व्यवस्थित. लगेच कल्पना रडतच म्हणते की मला माहितीये सायली, अर्जुन माझ्यावरती चिडला म्हणून वाईट नाही वाटत मला, पण सायली मला ना अर्जुनची खूप काळजी वाटते. तो अस्वस्थ असला ना की असंच अन्नावरती राग काढतो, अशाने तो आजारी पडेल ना ग. यावरती सायली म्हणते की मी त्यांची आबाळ नाही होऊ देणार आई, परंतु आजारी पडण्याची परवानगी तर तुम्हाला पण नाही, असं म्हणून ती तिला घास भरवत असते. यावरती कल्पना तो घास खात नाही. यावरती सायली लगेच म्हणते की आईची काळजी कधी संपत नसते, परंतु हे तुमचं पण असंच झालं आहे ना. यावरती कल्पना तिला म्हणते की मूल जन्माला येते ना तेव्हा आईच्या कपाळावरती काळजीचा पोत रुतला जातो, त्यामुळे काळजी करतच राहते. माझा मुलगा जेवला असेल ना, तो ठीक असेल ना, ह्याच्याकडेच तिचं लक्ष असतं, असं म्हणून कल्पना रडत असते. यावरती सायली तिचा हातात घेते आणि म्हणते की तुमचं बाळ नीट राहील ना, याच्याकडे मी पूर्ण लक्ष देईल, फक्त थोडा वेळ द्या, ते अगदी ना पूर्वीसारखे वागायला लागतील. त्यावरती कल्पना म्हणते की मला माहिती आहे सायली, तू सर्व काही ठीक करशील, परंतु आता अर्जुन उपाशीच झोपला ना ग. त्यावरती सायली म्हणते की त्याआधी ना तुम्ही इथं थोडं माझ्यासमोर जेवा, मी त्यांचं ताट वरती घेऊन जाते, ते जागे असतील तर मी त्यांना हे करते. असं म्हणून सायली कल्पनाला घास भरवते. तर आता इकडे सायली ताट घेऊन अर्जुनच्या बेडरूममध्ये येते आणि स्वतःशीच म्हणत असते. ती अर्जुनला तर पाहते तर तो अर्जुन झोपलेला असतो आणि स्वतःशीच म्हणते की दुःख कोणाला नसतं अर्जुन सर, तुम्ही तुमचं दुःख कवटाळून बसला आहात, याचाच आईंनाही खूप त्रास होतोय, तुम्हाला ना आता कुठल्या तरी वेगळ्या पद्धतीने जागं करायला हवं. आता इकडे प्रिया सँडीला भेटलेली असते आणि प्रिया सँडीला म्हणत असते की मला वाटलं नव्हतं माझे बाबा तुला भेटायला बोलवतील, परंतु तुला आता यावं लागेल भेटायला, तू नाही आलास तर मी काय उत्तर देऊ. लगेच सँडी म्हणतो येईल ना
मी, तू कशाला टेन्शन घेतेस, परंतु या विजिटचे वेगळे चार्जेस लागतील हं. तेवढं मात्र लक्षात ठेव. लगेच प्रिया रागानं म्हणते हा चांगलंच लक्षात आलंय माझ्या. लगेच प्रिया म्हणते की तू ना फक्त नीट काम कर आणि घरी येशील ना त्यावेळेला बाबांशी बोलशील ना तेव्हा नीट विचार करून बोल. मी त्यांना सांगितले तू सॉफ्टवेअर इंजिनियर आहेस म्हणून, तसं वाग जरा. तर यानंतर सँडी म्हणतो की अरे तू एवढी डेंजरस थाप कशाला मारलीस. लगेच मग प्रिया म्हणते की मग काय सांगायला पाहिजे होतं बाबांना, बाबा हा माझा खोटा बॉयफ्रेंड आहे, हा काही नाही रिकाम टेकडा फिरत असतो, जमेल त्या मार्गाने पैसे मिळवतो, असं सांगणं अपेक्षित होतं का. सँडी म्हणतो ठीक आहे चल तेवढी ऍक्टिंग जमवेल मी. लगेच सँडी म्हणतो की सॉफ्टवेअर इंजिनिअरच्या ऍक्टिंगचे वेगळे लागतील आणि थोडा ऍडव्हान्सही लागेल. यानंतर लगेच प्रिया रागानेच त्याला पैसे देते, म्हणते घे बोट धरायला दिलं तर तो हात पिरगळायला लागलास, परंतु हे पैसे ना वसूल करायला दे म्हणजे झालं. सँडीला म्हणत असते की माझ्या बाबांना वेंदळी माणसे अजिबात आवडत नाहीत आणि घरी आल्यानंतर काय काय प्लॅन करायचं हे सर्व प्रिया सँडीला सांगत असते. तर आता दुसऱ्या दिवशी सकाळी सायली अर्जुनला उठवते, म्हणते उठा लवकर उठा आपल्याला जायचंय बाहेर, असं म्हणून तो अर्जुनला उठवते. अर्जुन म्हणतो काय चाललंय मिसेस सायली तुमचं, एवढ्या लवकर कशाला उठवलेत. बघतो घड्याळात तर म्हणतो 8 वाजलेत. 8 वाजताच कशाला, आपल्या अजून ऑफिसला जायला टाइम आहे आणि सगळ्यात आधी तिथे जाऊन काय ऑफिस साफ करायचंय का. ती सायली म्हणते मुळात आपल्याला ऑफिसला जायचंच नाहीये, एखाद्या वेगळ्या ठिकाणी जायचंय आणि तिथे आपल्याला महत्वाचं काम आहे, ते आजच करायचं आहे. ते अर्जुन म्हणतो जिथे जायचंय ना तिथे तुम्ही जा आणि डिरेक्टली ऑफिसला या, मी कुठेही जाणार नाही. त्यावरती सायली रागानेच म्हणते की मी तुम्हाला विचारत नाहीये की तुम्ही माझ्याबरोबर येताय का, मी तुम्हाला सांगते तुम्हाला यावंच लागेल, असं म्हणून ती त्याला टॉवेल देते आणि त्याला फ्रेश व्हायला पाठवते. सायली अर्जुनचं काहीच ऐकत नसते. तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की सायली अर्जुनला आश्रमात घेऊन आलेली असते आणि अर्जुनला दाखवत असते की हे बघा इथले आजी आजोबा बघा ना आयुष्य आनंदात जगण्याचा प्रयत्न करतायत, आयुष्य खऱ्या अर्थाने साजरं करतायत. या सर्वांच्या दुःखापेक्षा आपलं दुःख कसं काय मोठं असू शकतं सर. हे दाखवल्यानंतर सायली अर्जुनला म्हणत असते मी जरी तुमची कॉन्टॅक्ट पुरती बायको असली ना तरी मी मित्र मात्र चांगली होऊ शकते ना. खरंच जर तुम्ही पण मला चांगली मैत्रीण समजत असाल तर मिळवा हात, मैत्री करायची, असं म्हणून ते दोघे हात मिळवतात. अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा. धन्यवाद.